एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जर तुम्ही बघत असाल तर आय एम रेडी आणि आपण अनलॉक करतो न्यू कंट्री आणि कंट्रीचं नाव आहे स्वीडन. सो स्वीडनमध्ये मेनली तरी स्टॉकहोमला बिकॉज म्हणजे माझा खूप दिवसांपासूनचा प्लॅन होता, बट जस्ट मी पोस्टपोन करत होते आणि माझे फ्रेंड्स पण तिकडे राहतात, सो त्यांनाही भेटायला जायचं होतं. बट फायनली हा प्लॅन झालेला आहे आणि मी जस्ट आता रेडी झाली आहे, एअरपोर्टसाठी निघते आहे. तुम्हाला मी लुक दाखवते. सो दिस इज माय टुडेज लुक. जस्ट नॉर्मल आहे बिकॉज जरी स्प्रिंग असेल तरी तिकडे आत्ता सध्या म्हणजे स्प्रिंग जरी असलं तरी स्वीडन साईडला किंवा नॉर्थ साईडला खूप जास्त थंडी असते. त्यामुळे जेव्हा अर्ली मॉर्निंग जर्नी स्टार्ट करतो तेव्हा असं असतं, फुल एम्प्टी स्ट्रीट. मी जस्ट एअरपोर्टला पोहोचले आणि इथे आल्यावर मला कळाले की माझी फ्लाईट 1.5 तासांनी डिलेड. आता काय करणार, म्हणजे सगळं प्लॅन केलेलं होतं. इव्हन माझं 7:30ला मला माझ्या फ्रेंडकडे निघायचं होतं, बट आता काही ऑप्शन नाहीये. आता मला माहित नाही मी 3 तासामध्ये स्टॉकहोम किती फिरणार आहे, बघूयात. आता एअरपोर्टवर टाईमपास करायचं म्हणलं की एकच डेस्टिनेशन असतं, ते म्हणजे ड्युटी फ्री सेक्शन. बिकॉज तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात, ट्राय करायला भेटतात. मी तर सगळे परफ्यूम ट्राय करून घेतले तेवढ्या वेळात. आणि फायनली माझी स्टॉकहोमची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे इतक्या दिवसांचं मी डिले करत होते, आता एअरलाईनच ठरवलं की आता डिले करायचं आहे म्हणून. बट फायनली 2 तास डिले नाही का होईना. देन एअरपोर्टवरनं डिरेक्टली ही अटलांटा एक्सप्रेस घेतली, जी अराऊंड फक्त 18 मिनिट्समध्ये तुम्हाला सिटी सेंट्रलला सोडते. मी स्टॉकहोमला पोहोचले. एअरपोर्टवर मला शूट करताना आलं बिकॉज माझी फ्लाईट जसं मी सांगितलं तसं 2 तास डिले होती. मग त्याच्यानंतर कसं पोहोचले. तिकडनं एअरपोर्टवरनं डिरेक्टली अर्लांडा एक्सप्रेस म्हणून जी ट्रेन आहे ती घेतली मी. ॲक्च्युली मला प्लेनमध्ये 2-3 फ्रेंड्स भेटल्या, तर आम्ही ग्रुपमध्ये तिकीट घेतलं आणि ते आम्हाला खूप स्वस्त मिळालं. लाईक अराऊंड 18 युरोज आम्हाला ते तिकीट मिळालं. आणि तिकडनं मी डिरेक्टली आले, स्टॉकहोम सेंट्रलला उतरले आणि स्टॉकहोम सेंट्रलवरनं बाहेर निघाल्यानंतर टी सेंट्रल म्हणून जे आहे, जे मेट्रो स्टेशन आहे बघा किती ब्युटिफुल आहे. मेट्रो स्टेशनवर टाइमपास करते मी आता. सो आता माझा फर्स्ट स्पॉट आहे गार्डन. सो आता त्या गार्डनमध्ये गेले की मी तुम्हाला दाखवते आणि इन जनरल याचा लुक दाखवते. काय सी दिस मेट्रो स्टेशन फुल आर्टमध्ये कन्वर्ट केलंय अगदी. लुक्स व्हेरी अमेझिंग. सो माझ्या नेक्स्ट लोकेशनला जाण्यासाठी ही मेट्रो घेतली होती मी. या मेट्रोमधनं बाहेर पडल्यावर जे मेट्रो स्टेशन होतं ते असं दिसत होतं. म्हणजे प्रत्येक मेट्रो स्टेशन त्यांनी असं फार युनिक बनवलेलं आहे. मी आली आता फर्स्ट लोकेशनला, क्रुंग गार्डन. आणि मला वाटलं होतं की चेरी ब्लॉसम बघायला मला जपानला जावं लागेल, पण नाही, स्वीडनमध्ये पण चेरी ब्लॉसम आहे. आणि हा तो या गार्डनमध्ये मागे आहे, मी जस्ट तुम्हाला दाखवते. इनिशियली जो स्टॅच्यू आहे त्याच्या थोडं पुढे चालत आलं की तुम्हाला हे गार्डन दिसून जातं आणि एवढं छान आहे ते. प्लस लोक तिथे बसून टाइमपास करत होती. स्प्रिंग स्टार्ट झालाय त्याच्यामुळे एवढा नाहीये, पण बऱ्यापैकी आहे. आय गेस मी दुपारी आली आहे त्यामुळे ही प्लेस खूप क्राऊडेड आहे. जरी क्राऊड असलं तरी ते छान दिसत होतं. आय गेस जेव्हा ते फुल होईल तेव्हा अजून खूप मस्त दिसेल. याच्या खाली वॉक करायला पण एवढं छान वाटतंय की दोन्ही साईडनी फुल ते हे झालंय. स्टील स्प्रिंग कम्प्लीट आलेला नाहीये त्यामुळे, बट आय थिंक 15-20 दिवसात ते अजून खूप छान दिसेल. एवढा छान व्ह्यू दिसत असताना क्लोजअप शॉट तर बनताय. सेम असं ब्रसेल्समध्ये पण आहे. मी जेव्हा इनिशियली आले होते ना तेव्हा मी बघितलं होतं, पण त्यावेळेस मी फोटो वगैरे काढले नव्हते. त्या गार्डनच्या इथनं थोडं पुढे चालत आल्यावर हा पोर्ट आहे आणि फुल एम्प्टी आहे. म्हणजे साईडला क्राऊड आहे, बट इकडे छान आहे फोटो वगैरे काढायला. सो तिथून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर इकडे या साईडला ह्या अशा शिप्स लावलेल्या होत्या
म्हणजे मल्टिपल होत्या की त्याच्यामध्ये क्रूज पण आहे, शिप पण आहे, जे तुम्हाला 1 आवरचे मोस्टली गायडेड टूर देतात स्टॉकहोमची थ्रू वॉटर तेवाले. आणि इकडच्या कॅफेमध्ये लोक मस्त कधी चिल मारत होती. पॅलेसच्या इथे जे करंट ड्युटीवर असतात त्यांची जेव्हा ड्युटी चेंज होते तर त्यावेळेस तिथे ही अशी काइंड ऑफ परेड चालली होती. सो मग मी ती जस्ट रेकॉर्ड केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की तिकडे ॲक्च्युली की म्हणजे काय कशा पद्धतीने ते चेंज करतात त्यांची ड्युटी आणि हे बाकीच्यांना पण कसं इन्फॉर्म राहतं ते. Jag vill läsa på vilken kung det är. सो मी आली आता नेक्स्ट लोकेशनला, रॉयल पॅलेस. हे तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल. सो आता इथे थोडा वेळ फोटो वगैरे काढेल आणि मग मी निघेल आणि याचा फुल व्ह्यू मी तुम्हाला दाखवते आणि त्याची इन्फॉर्मेशन तशीच देईल बिकॉज मला पटपट दुसऱ्या पण प्लेसेस बघायचे आहेत बिकॉज टाईम कमी आहे. दिस इज द वन ऑफ द लार्जेस्ट रॉयल पॅलेस इन द युरोप बिकॉज इथे अराउंड 600+ रूम्स आहेत. आधी हे रॉयल फॅमिलीला राहण्यासाठी बनवलेलं होतं पण आता रॉयल फॅमिली हे दुसऱ्या प्लेसला राहतात. इथे मग आता बाकीच्या सेरेमनीज इव्हेंट वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात आणि रॉयल फॅमिली दुसऱ्या पॅलेसला मूव्ह झाले. हे स्टॉकहोमचं जे कॅथेड्रल आहे त्याचा दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे आणि त्याला एक सर्कल मारून गेलं किंवा अपोजिट साईडला गेलं तर तिकडनं एंट्री. आता माझं नेक्स्ट स्टॉप आहे जे स्टॉकहोमचं कॅथेड्रल आहे. त्याची जी ॲक्च्युअल नावं आहेत मी तर टाकेल पण मला इंग्लिशमध्ये जी नावं माहिती आहेत ती मी सांगते बिकॉज ते प्रनाऊन्स करायला अवघड आहे. सो याच्या आतमध्ये जाईल मी बट आतमध्ये बोलायला अलाउड नाही आहे. सो जस्ट एक व्हिडिओ काढेल. आता मी नेक्स्ट लोकेशनला आली आहे. हे नोबल म्युझियम आहे इथे जिथे नोबल प्राइजेस वगैरे दिले जातात आणि हे कमला स्टँडच्या सेम लोकेशनलाच आहे. मी तुम्हाला फुल व्ह्यू दाखवते त्याचा. हे नोबेल प्राईज म्युझियम जे फक्त बाहेरनंच फॅसिनेटिंग नाही आहे तर आतमध्ये ये ॲक्च्युली बाहेरनं तर पूर्ण कमला स्टँडचं तर लुकच चेंज करतो बट आतमध्येही बघण्यासारख्या गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की जावा. कमला स्टँड इज बेसिकली द ओरिजिन ऑफ स्टॉकहोम म्हणजे 13th सेंचुरीचं आहे. लिटरली आय एम वॉकिंग ऑन 800 years ओल्ड रोड्स. एवढे छान आहेत आणि एवढ्या नॅरो स्ट्रीट्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे नॅरो स्ट्रीट काय यांनी बनवलेलं जस्ट बिकॉज की वॉरच्या सिच्युएशनमध्ये यांच्यावर कोणी हल्ला करू नये त्याच्यासाठी. बट इतक्या क्यूट आहेत एकदम छोटे छोटे म्हणजे नाही का स्ट्रीट त्याच्यामध्ये ती घरं आणि पूर्ण असे स्टोनवाले हे रोड आहेत. म्हणजे हा पूर्ण स्क्वेअर एवढा छान दिसत होता ना असं वाटत नाही आहे की हे सगळं 13th सेंचुरीचं आहे. सगळं असं वाटतं आहे की आत्ताच कधीतरी केलेलं आहे. इच अँड एव्हरी कलर इज व्हेरी परफेक्ट आणि ते फुल लुक चेंज करतात या स्क्वेअरचा. फुल ओल्ड स्टॉकहोमची वाईब देतं आहे हे आणि हे तेव्हापासून इथेच आहे. दिसायला पण किती छान दिसते ना अजून त्याला काहीच झालेलं नाही आहे म्हणजे जस्ट बिलीवच नाही होते की 13th सेंचुरीपासून या गोष्टी इथे आहेत. सो आपला नेहमीचा स्टॉप तो बनता आहे सुविनियर घेणं. पण मला असं वाटतं की स्टॉकहोममध्ये ना सगळ्याच गोष्टी खूप महाग आहेत म्हणजे इव्हन सुविनियर पण खूप महाग आहेत. 5 युरोला एक सुविनियर. केवढीशी स्ट्रीट आहे ना एक गाडी पण पास नाही होणार याच्या थ्रू. असा जर वॉटरफ्रंट व्ह्यू असेल तर मी लिटरली पूर्ण दिवसभर इथेच बसू शकते की एका साईडला फुल वेगळ्या टाईपचे घरं दुसऱ्या साईडला फुल वेगळ्या टाईपचे घरं आणि मागे सनसेट होतो आहे आणि हे देखील जस्ट या स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर. आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला निघाली आहे
पण चालता चालता मला असं झालं की मला हा ब्रिज दाखवायचा होता. हा जो मागे ब्रिज आहे तो एका आयलंडवर दुसऱ्या आयलंडला कनेक्ट करतो. आय थिंक स्टॉकहोमची स्पेशालिटी आहे की सगळीकडे मोस्ट ऑफ द गोष्टी पाण्याच्या मधनं पाणी जातंय, त्याला कनेक्ट करायला ब्रिजेस आहेत. आणि एवढा भारी व्ह्यू आहे बॅकग्राऊंडला, जे तुम्ही मागे पण बघत असाल केवढा छान व्ह्यू आहे, मस्त वाटतंय. वॉटरफ्रंट लाईन व्ह्यू बघण्यासाठी मला एवढ्या इथे चढायला लागणार आहे. आय डोंट थिंक सो याच्यानंतर माझी एनर्जी उरणार आहे थोडीफार, पण चला तर जावं तर लागणार आहे. तिने चढावे लागले, पण हा मागचा व्ह्यू बघा, मस्त आहे ना. फायनली एवढ्या सगळ्या स्टेप सोडून मी लोकेशनला पोहोचली. दमली आहे खूप. इकडे ना शेजारीच या साईडला मागे गार्डन आहे, जिथे बसून तुम्ही टाइमपास करू शकता. आय थिंक सो आता माझ्यात एनर्जी नाही उरली नेक्स्ट कुठली प्लेस करायची, पण बघूयात. मी तुम्हाला हा फुल व्ह्यू दाखवत आहे. आणि आता सनसेट होतोय, छान वाटतंय. फायनली एवढे कष्ट केल्यानंतर आता हे वर्थ इट वाटतं आहे, बिकॉज वरनं व्ह्यू खूपच छान दिसतो. एक तर यांचे सगळ्यांचे जे सेम ब्लॅकवाले स्ट्रक्चर आहेत ना, आणि प्रत्येकाचे वेगवेगळे कलर, त्याच्यामुळे ते खूप जास्त हायलाईट होतं आहे. म्हणजे असं लांबनं पण तुम्हाला ते विजिबल होतं आहे. आणि त्यांनी ती ओल्ड विंटेज जी वाईब आहे ना, ती मेंटेन केलेली आहे अजून पण खूप ठिकाणी. ॲक्च्युअलमध्ये सनसेटच्या टायमिंगला इथं असणं म्हणजे माझ्यासाठी तरी मी खूप लकी समजते, बिकॉज त्याच्यानंतर एवढा छान व्ह्यू झालेला होता इथे की म्हणजे नॉर्मल डेजला पण हा व्ह्यू छान असेल, पण जेव्हा सनसेट होत असतो ना तेव्हा एक वेगळाच इफेक्ट येतो त्याला, आणि तो अनमॅचेबल आहे. प्लस ते ही समोरची जी घरं होती ती म्हणजे प्रत्येक साईडचं वेगळं एक काय म्हणतात स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे. दिस इज अ सिटी हॉल. 4x झूम करून दाखवते सगळं, कारण की मला ते डिटेलमध्ये दाखवायचं होतं. सेम बीचवर पण कार आहेत, मेट्रो लाईन आहे, लोक चालू शकतात. काय युनिक आहे ना. आय डोंट नो ती समोरची कुठली बिल्डिंग आहे, बट फुल विंटेज वाईब इकडे. त्यांनी कलर कॉम्बिनेशन असे घेतलेत ना की इच अँड एव्हरी स्ट्रीट अशी परफेक्ट वाटते. आय एम ॲट नेक्स्ट लोकेशन, रिडल होम समथिंग काहीतरी, मी नाव टाकेल इथे. मी फुल झूम करून दाखवते, कारण की पिंक कलरची बिल्डिंग आहे ना, ती खूप छान दिसते आहे. आय डोंट नो तेव्हा या लोकांनी काय म्हणजे डोक्यात ठेवून या सगळ्या बिल्डिंग डिझाईन केलं असतील. किती युनिक वेनी आहेत, किती भारी कलर यूज केलेत. म्हणजे यार पेस्टल कलर, आणि हा पिंक तर माझा खूप फेवरेट आहे. भाई साहेब, माझं जर कधी घर झालं तर मी असंच बांधेल नक्की. आणि ही समोरची बिल्डिंग पण खूप मस्त होती. म्हणजे त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला एक वेगळा टच दिला, त्याची एक वेगळी युनिकनेस आहे. म्हणजे असं कुठलं तुम्हाला रिपीटेड वाटणार नाही. सो मी आली आता नेक्स्ट लोकेशनला. हे टाउन हॉल, सिटी हॉल पण म्हणू शकता, बट आज जायला मागणं लाईन लागली आहे. म्हणजे आतमध्ये एंट्री फ्री आहे, पण खूप जास्त लाईन आहे आणि माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे, बिकॉज 7 वाजताची माझी ट्रेन आहे. मी माझ्या एका फ्रेंडकडे चालली आहे, सो इथनं मला ते निघावं लागेल. आता मी विचार करते की इथेच वॉटरफ्रंटला बसून थोडा वेळ टाईमपास करेल, काहीतरी खाईल वगैरे, आणि मग सेंट्रल स्टेशनला निघेल. मी तुम्हाला हा फुल व्ह्यू दाखवते याचा सिटी टाउन हॉलचा. आणि तुम्ही जर येणार असाल तर अर्ली मॉर्निंग या, सो त्यामुळे तुम्हाला लवकर इथं एंट्री मिळून जाईल आणि आतमध्ये तुम्हाला बघता येईल. आता सनसेटचा टाईम आहे, सो इथनं आत गेल्यावर ना खाली त्या साईडला वॉटरफ्रंटला पण तुम्हाला जाता येतं, सो लवकर या. हा तो सिटी टाउन हॉल आहे. तुम्हाला जर म्हटलं की तिकडे खाली तुम्ही जाऊ शकता, तर ते सिटी हॉलच्या थोडंसं तिकडे आल्यावर जर तुम्हाला या स्टेअर्स दिसत असतील तर इथनं या स्टेअर्स आहेत जिथून तुम्ही खाली येऊ शकता. पण हे सिटी हॉलच्या साईडने झालं, त्याच्या अपोजिट साईडने मी हा व्ह्यू घेतलेला आहे.
त्या सिटी हॉलच्या एक्झॅक्टली समोर रोड क्रॉस केल्यावर एक गार्डन आहे. तिथे असे छोटे छोटे फ्लावर्स आलेले आहेत आणि इकडे समोर ब्रिज. आणि हे जे ठेवलेत ना ते ऍक्च्युली फोटो काढण्यासाठी ठेवलेत. काइंड ऑफ प्रॉम. बसायला बाग वगैरे पण आहेत. छान आहे हे छोटस गार्डन. असं वीकेंड पाहिजे ना आणि अशी लाईफ पाहिजे की ॲक्च्युली एका वीकेंडला फ्रेंडला सोबत घेऊन जस्ट फक्त रिव्हरमध्ये टाईमपास करायला निघालेत ते स्वतःच्या बोट वगैरे घेऊन. आणि वेदर पण एवढा छान झालेला होता ना त्यावेळेस. अशी की मस्त निवांत गप्पा मारत दोघं चालले होते. गार्डनच्या इथे ना 3 डेस्क आहेत. ज्याच्यामधले हे 2 मोठे आहेत आणि एक हे छोट्या मुलांसाठी केलेले. मी फर्स्ट टाइम असं कुठेतरी बघितले की छोट्या मुलांसाठी सेपरेट डेस्क आहे म्हणून. किती जुनी पुराणी अशी विंटेज वाईब देणारी मेट्रो आहे ना ही. आणि इकडे मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे असं थोडाफार बसायला आहे. सो हे आहे ते सेंट्रल स्टेशन. याच्या इथली घड्याळ किती युनिक आहे ना. त्याचं पूर्ण बिल्डिंगच खूप छान आहे. त्याचं आर्किटेक्चर. इथेच खाली कम्युटर ट्रेन्स मेट्रो वगैरे आहेत आणि इकडनं स्ट्रेट गेलं की सेंट्रल स्टेशन. स्टेशन आतमधनं पण खूप छान आहे. त्यांनी कलर कॉम्बिनेशन असं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये ते लाईट्स वगैरे छान वाटतंय. आणि इथे मी पहिल्यांदा 7-Eleven बघितलंय. इथे जर तुम्हाला दिसत असेल तर म्हणजे युरोपमध्ये मला अजून कुठेच 7-Eleven भेटलं नव्हतं. इथे मला फर्स्ट टाइम भेटले. बघूया तिकडे काय ते. 7-Eleven आहे पण खूपच छोटस स्टोर आहे. मी जसं तुम्हाला म्हणले होते की मी स्टॉकहोमवरनं निघून आता पोहोचली यावलेला. ही यावले स्टेशन आहे. आता फ्रेंडकडे जाईल थोडा वेळ गप्पा वगैरे मध्ये रिलॅक्स करेल आणि बघू आता काय प्लॅन होतो आहे. तर बिकॉज माझे इथे खूप सारे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण भेटायचं आहे. यावले स्टेशनच्या बाहेर पडल्या मला हे कॅथेड्रल दिसलं होतं. नाईटमध्ये ते एवढं छान दिसत होतं बट इन जनरल ते क्लोज होतं. आणि प्लस म्हणजे त्याच्या समोरच्या स्ट्रीटवरचा हा व्ह्यू सनसेट होत होता आणि एवढे भारी कलर कॉम्बिनेशन झाले होते स्कायमध्ये म्हणजे. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सो आता तिकडे गेल्यावर मी शूट करू शकेल का नाही मला माहीत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ इथेच एंड करते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. ॲक्च्युली माझ्याकडे खूप कमी टाइम होता बट स्टील मला जेवढं कव्हर करता आलं तेवढं मी केलं. कारण की आता मेन टायमिंगला फ्लाईट कॅन्सल झाली म्हणल्यावर माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. बट स्टील. आणि याच्यामध्ये अजून काही प्लेसेस आहेत ज्या मी नाही जाऊ शकली आहे त्या मी सेपरेट तुम्हाला सांगेल. मे बी डिस्क्रिप्शन वगैरे मध्ये टाकून देईल. बट जर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल मी ते. अँड जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला म्हणजे आजच्या पूर्ण व्लॉगमध्ये कुठली प्लेस जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.